आणि जरा अशी परतून घ्यायला पाहिजे. आता लसूण आहे ती पण घालायची आणि हे असं परतून घ्यायचं. आता हा चिरलेला कांदा घालायचा आणि हे परतून घ्यायचं आणि टोमॅटो पण घालून घ्यायचा आणि हे सगळं परतून घ्यायचं. जरा मऊ होऊ दे. जरा असं मीठ घातलेले आहे. पनीर घातल्यानंतर मीठ घालू नये, त्याच्या अगोदरच मीठ घातलेलं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो जरा मऊ व्हायला पाहिजे, तर हे होऊ दे. आणि हे जे पनीर आहे ना ते कुस्करून घालायला पाहिजे. आता मी याच्यात थोडी हळद पावडर आणि मिरची पावडर घालते आणि हे सगळं असं ढवळून घेते. हे असं ढवळून घेऊन टोमॅटो जरा मऊ व्हायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बेसन टाकू शकता, तर मी बेसन टाकते आणि जरा असं त्याच्यातच परतून घेते. असं परतून घेते. हे परतून घेऊन सगळं मिश्रण एकत्र करते. आता मी हे पनीर कुस्करून घेतलेले आहे ते असं